नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनाचा 9 मार्च 2026 रोजीचा एक महत्त्वाचा GR पाहणार आहोत। या GRनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। तर हा निधी कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे, किती घरकुलांना फायदा होणार आहे आणि हा पैसा नेमका कशासाठी दिला जाणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहू, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, हा शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी जारी केला आहे। या GRमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना अंतर्गत मंजूर घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला आहे। तर हा निधी सन 2023-24 आणि 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलांसाठी दिला जाणार आहे। तर किती निधी मंजूर झाला? तर या शासन निर्णयानुसार एकूण 10 कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। हा निधी आधी मंजूर झालेल्या घरकुलांच्या कामासाठी वापरला जाणार आहे। तर 2023-24 मधील घरकुलांसाठी निधी पाहूया। तर सन 2023-24 मध्ये परभणी जिल्ह्यातील 3683 घरकुलांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। यासाठी 1 कोटी रुपये अतिरिक्त निधी वितरित केला जाणार आहे। नंतर 2024-25 मधील घरकुलांसाठी निधी, तर सन 2024-25 मध्ये पुणे, लातूर, सांगली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये घरकुलांना निधी दिला जाणार आहे। या सर्व जिल्ह्यांमधील 23,466 घरकुलांसाठी निधी वितरित केला जाणार आहे। या घरकुलांसाठी एकूण 9 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे। तर निधी कोण वितरित करणार? तर या GRमध्ये स्पष्ट सांगितले आहे की इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांना या निधीचे नियंत्रण देण्यात आले आहे। तसेच हा निधी BEAMS प्रणालीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना वितरित केला जाणार आहे। तर निधी कशातून खर्च होणार? तर हा खर्च 2025-26 आर्थिक वर्षाच्या बजेटमधून केला जाणार आहे। हा निधी धनगर समाजासाठी घर बांधण्याच्या योजनेअंतर्गत खर्च केला जाणार आहे। महत्त्वाची सूचना पाहूया। तर या GRमध्ये असेही नमूद केले आहे की निधी वापरताना आर्थिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। खर्चानंतर युटिलायझेशन सर्टिफिकेट शासनाला सादर करणे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयामुळे हजारो घरकुलांच्या कामाला गती मिळणार आहे। गरीब आणि भटक्या प्रवर्गातील नागरिकांना घर मिळण्यास मदत होणार आहे। म्हणून हा GR लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।